हे घ्या, जमला असेल ना दूध घ्या. नाही 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 नाही, एकट्यानं नाही पिणार मी. पिले तर जोडीनं प्यायचं. एवढी कविता केली आम्ही, थोडं तुमचं थोडं आमचं वाटून घेऊ आध आध. कसली खतरनाक कविता केली. थोडं तुमचं थोडं आमचं वाटून घेऊ आध आध. दूध 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 आध आध दूध. मग नाही नाही, अर्ध अर्ध प्यायचं. मी एकटा पित नसतो. अधिपती अहो, हे तुमच्यासाठी आणलंय, तुम्ही प्यायचं असतं. तशी रीतच असते. रीत काय सांगू नका मला. रीती मोडायची असतात नवीन पिढीनं. अर्धा काय ना तुम्ही आमचं, मग दोघांनी प्यायचं थोडं थोडं. असं काय नाही. अहो असं नसतं, हे तुमच्यासाठी बनवलंय. असं काय नाही. आम्ही एक गोट, मग तुम्ही एक गोट. आता एक गोट तुम्ही प्या. अहो काय काय झालं? हसायला काय झालं? तिकडे ते उसाचा रस प्यायला गेलतो आपण, तेव्हा मी असंच हसलो होतो. आठवते कधी? ते नाही काय, ते म्हातारे काका काकू ते उसाचा रस आपण पेलो, तुम्ही त्यांच्याविषयी बोलला. आपण पण म्हातारं होईपर्यंत असाच संसार तुम्ही बोलला होता की, तेव्हा पण असंच हसलो तुम्ही. हा हा, पण मग त्याचा काय संबंध? त्याचा संबंध असा की त्या दिवशी उसाच्या रसाची मिशी आलती, आता दुधाची मिशी आल्या. खरंच? मिशीवाल्या प्राण्याची भरली होती सभा, मिशीवाल्या प्राण्याची भरली होती सभा. काय तुम्ही असं बारक्या पोरांनी करतायत सगळे म्हणल्यावर बारक्या पोरांचीच गाणी सुचतात आम्हासनी. हो थांबा, मिशीवाले थांबा जरा. आत्ता कोणाला असेल? मी बघतो. मम्मी कशापायी बोलवलेस? कशापायी बोलवलेस? मम्मी अगं मला कशापायी मारतीस तू? मारू नका तर काय करू ग? आरती वावाळू तुझी? अगं चंचे, एवढा विचार करून मी प्लॅनिंग केलतं. अगं कार्टे, तुझ्या नादात मी ते समजा औषध त्या दुधात टाकलं आणि तू काय केलंस ग? दुधाचा ग्लास सांडलास. मम्मी नको ना, मम्मी नको ना, तू थांब चंचे. मम्मी नको, मम्मी थांब, मम्मी थांब थांब. अगं मम्मी, मी काय मुद्दाम केलं वय? मीच तुला वरून पडले म्हणून धक्का लागला ना ग माझा तुला. आणि तू बी नेमकी तवाच कशापायी कडमडली? सेल नेमकी चंचे,
आता तू हे समज माझ्यावर ढकलायलीस? अगं चंची, तुला हे समज माहिती होतं ना व, आणि तरी मी तू हे समज केलंस. मम्मी तर तुला सांगता येत नव्हतं बाई आजीला का राहू दे तो चांदीचा ग्लास म्हणून? हा, जसं काही ती ऐकणारच होती. अगं मग तूच डोसकं चालवायचंस की, आणि आधीच त्या चांदीच्या ग्लासात दूध वतून ठेवायचं होतंस. चंचे, तू जरा इकडे ये. इथं ये, इथं ये लवकर. तुला मारत नाही मी, इकडे ये. इथं ये लवकर. तू सारखी कशी काय ग पडतीस? हा, तू स्वतःच्या मी तोंडावर पडतीस आणि मला मी तोंडावर आपटवतीस. तुझ्यामुळं तो दुधाचा ग्लास सांडला. अगं चंचे, तू का नाही नुसता दुधाचा ग्लास नाही सांडलास फरशीवर ग, अगं आपलं नशीब बी सांडलंय फरशीवर. अगं ह्या घराची सत्ता माझ्या हातात आली असती ग, फक्त त्या दुधाच्या ग्लासामुळं. पर तू ते होऊनच नाही दिलंस. तुझ्यामुळं माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला, आणि फक्त माझ्या स्वप्नांचाच नाही, तुझ्या बी स्वप्नांचा चुराडा झालाय ग. अगं राणीवाणी राहिली असतीस तू इकडं, तर नाही चंचे, तू का नाही माझ्या आयुष्याला लागलेली पनवती आहेस, पनवती. तू अशी ऐकणार नाहीस. तुला मम्मी नाही ऐकणार. थोबाड बंद ठेव, नाहीतर अजून मारीन मी तुला. थोबाड बंद म्हणजे बंद. अगं चंचे, लई स्वप्न बघितली होती ग म्या, आणि तू काय केलंस? समधी मातीत मिळवलीस. नाही, आपल्या नशिबात लिहिलंच नाही श्रीमंत होणं. आता काय करा आयुष्यभर ताईची गुलामगिरी करा. आणि काय दासीपण, आपलं दासीपण तर कधी बी जाणार नाही. आई साहेब, काय हो? काय झालं? चमकलात का आम्हाला बघून? नाही चमकलो नाही. या की तुम्ही. हे सगळं आज काय? बस की आई साहेब. नाही बसायला न ग, आणि येळ पण नाही, आणि तुमचा येळ पण घ्यायचा नाही. तुमची काय ते मधुचंद्र ते काय आहे ना, चांगली सजवली आहे खोली. कोणी केलं हे सगळं? ते ओंक्या, शिवानी वहिनी. ओंक्या आलता काय? हा, जरा जास्त सजवलं त्यानं. एवढं काय गरज नव्हती बघ. काय केलं, फुगे बिगे. नाही ठीक आहे, असते एकेकाची हाऊस, पण यात जास्त रमू नका. रमू म्हणजे? मला कळलं नाही. कळलं. पण मॅडम काय झालंय का, असं का म्हणताय? चुकलं काय आमचं? चुकतंय कशाला काय तुमचं? आम्हाला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आज, आत्ता. थोरले मालक, ये. काय झालं? काही प्रॉब्लेम नाही झाला ना? म्हणजे एवढं अर्जंट बोलवलत? नाही काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की काही प्रॉब्लेम आला की मी तुला आणि त्या रव्याला बोलवतो, आणि प्रत्येक वेळेला तुम्ही येऊन सॉल्व्ह करता प्रॉब्लेम. तुम्हा दोघांच्यामुळे माझ्या कितीतरी गोष्टी आजवर सोप्या झाल्यात. आताही बघ ना, तू आणि शिवानीने मिळून अधिपती आणि अक्षराची रूम सजवलीत, आणि किती छान सजवलीत. अरे, याबद्दल तुला मी स्पेशली थँक्स म्हणायला हवं. मोठे मालक, थँक्यू म्हणून आम्हाला पर्क नका करू. आम्ही जे काय घरासाठी करतोय ना
ते आपलं घर समजूनच करतोय. आणि अधिपती मला भावासारखा आहे. त्याच्यासाठी काय पण करू शकतो मी. सांगा ना काय काम होतं. काम असं नाही, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. तू बस ना. नको मालक. अरे बस बाळा, बस 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 बस, मी सांगतोय बस. अरे डोक्यात एक विचार आला होता. तू कोणाशी बोलावं मला कळेना म्हणून तुला बोलवलं. बोला ना मोठे मालक. अक्षरानं आपलं मन अधिपतीसमोर मोकळं केलं. आता अधिपतीच्या मनात काय आहे हे आपण ओळखायला हवं. मला कळलं नाही मालक. अरे म्हणजे त्यांचं लग्न झाल्यावर ते दोघेच कुठे फिरायला गेलेले नाहीयेत. कसे जाणार? सतत काही ना काहीतरी अडचणी येत राहिल्या, तुला माहिती आहे. आणि शिवाय परिस्थिती वेगळी होती. म्हणजे अधिपतीचं अक्षरावर प्रेम होतं, पण अक्षराकडून. पण आता तसं नाहीये. आता अक्षराचंही अधिपतीवर प्रेम आहे. आणि हा त्या दोघांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. तर आपण तो त्यांच्यासाठी आणखी स्पेशल बनवायला हवा. त्यांच्यासाठी काहीतरी ट्रिप वगैरे प्लॅन करायला हवी. आणि म्हणून मी तुला बोलवलंय. बोला की काय बोलायचं. अचानक तुम्ही आता आला. काय बोला, काय महत्वाचं आहे काय? अर्जंट आहे काय? सांगा काय. काय फॅक्टरीतनं फोन बिन आलता काय? काय इशारा झाला का? मला सांगा की. मला तर काय कळना. तुम्ही बोला तर. रमू नका म्हणला. काय तुमची तब्येत ठीक आहे ना? काय कोण काय बोललं? 4 वाजता चोरीविषयी काय बोलला का? मी भेटू काय? ओ जरा दम खावा, दम खावा. हा, किती किती प्रश्न विचारताय. आणि तुम्ही जे काय प्रश्न विचारताय त्यापैकी काय बी झालेलं नाही. सांगा की काय विषय बोलायचा होता काय? आम्हाला जरा तुमच्याशी वेगळंच आणि महत्वाचं बोलायचं आहे. तुमच्या संसाराला बळ देणारं आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुमचा संसार चांगला व्हावा, सुखाचा व्हावा, याविषयी आम्हाला काहीतरी बोलायचं आहे. म्हणून तर आम्ही आत्ता आलो ना इथं. मॅडम सॉरी, पण तुमचा मुद्दा काय सांगाल का? इथं नाही, खाली या, सांगतो आम्ही. या. हो येतो, आलो. हो चला. हे म्हणजे काय काय बोलायचं असेल त्यांना? तेच काय मला पण कळण झालंय. मुद्दाम तर काय करणार नाहीत. काय तर महत्वाचं असल्याशिवाय एवढ्या रात्री येणार नाहीत ना. हो पण खाली का बोलवलं? इथे बोलू शकत होत्या ना. हे बघा, तुम्ही उगाच आता आई साहेबांविषयी शंका घेऊ नका. तुम्हाला माहित आहे का नाही, आमच्या मनाच्या गाभाऱ्यातल्या देवी आहेत आई साहेब. त्यासनी काही येळ काळाचं बंधन नाही. त्यासनी वाटेल तेव्हा त्या आम्हाला येऊन भेटू शकतात, कुठे बी भेटायला बोलवू शकतात. त्यासनी आपल्या दोघांविषयीच बोलायचं आहे. चला की बघूया काय म्हणतात. हो जाऊया, पण ऐकलं नव्हत्या काय म्हणल्या? आपल्या संसाराला बळ देणारं असं काहीतरी त्यासनी बोलायचं आहे. अगं थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतलेला चांगला असते. आशीर्वाद घेऊन संसाराला सुरुवात केली की संसार चांगला फुलतोय म्हणतात. मग करूया नंतर सुरुवात. तुम्ही चला चला तर. वा, अत्यंत फॅन्टास्टिक कल्पना आहे तुमची मालक. आवडली ना? हो. तेच म्हटलं रे की आता त्या दोघांना कुठेतरी आठवडा 10 दिवस बाहेर फिरायला पाठवावं. त्यांचं प्रेम नवीन आहे, आत्ता कुठे सुरुवात आहे. तर एकत्र फिरतील, मजा करतील. आणि महत्वाचं म्हणजे त्या दोघांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवता येईल. बरोबर आहे तुमचं मालक. आणि ते जर का इथे राहिले ना तर त्यांना मी सारखा फोन करून डिस्टर्ब करीन. तेच तर. इथं अधिपतीला फॅक्टरीची कामं असतात, अक्षराला शाळा असते, घरची कामं असतात. त्या दोघांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. म्हणून म्हटलं तुला बोलवून घ्यावं आणि तुझी जरा मदत घ्यावी. तर तू त्या दोघांसाठी एखादं छानसं ठिकाण शोध
आणि मला सांग, आपण त्याचं बुकिंग वगैरे करूया. मोठे मालक, त्यासाठी ठिकाण शोधायची गरज नाही. तुम्हीच एखादं ठिकाण ठरवा आणि पाठवून द्या त्यांना. छान वाटेल. अरे तसं नाही बाळा, काय आहे, आमच्या वेळची फिरायची ठिकाणं वेगळी होती. आता तुमची ठिकाणं बदलली आहेत ना. नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करता तुम्ही, नवीन जागी फिरत असता. तर म्हणून म्हटलं तू जरा त्याला आवडेल असं एखादं ठिकाण शोध आणि मला सांग, आपण बुकिंग वगैरे करूया. त्यांना चांगला 8-10 दिवस बाहेर पाठवून देऊया. मी अधिपतीला सांगितलं तर तो माझा ऐकेल याची शाश्वती नाही. काही ना काहीतरी कारण देत राहील. तर म्हणून म्हटलं की तुला जर हे सगळं प्लॅनिंग करता आलं, त्यांना कुठे पाठवता आलं तर बघ ना. मालक कसं आहे ना, मी जास्त फिरलो नाहीये, पण मी काय करतो, मी शोध घेतो. म्हणजे नवीन हॉटेल्स, नवीन ठिकाणं या सगळ्याची माहिती घेऊन तुम्हाला पाठवतो. मग तुम्ही प्लॅन करा. चालेल. बघ, पुन्हा एकदा माझ्या मदतीला तू धावून आलास. थँक्यू. मालक, तुम्ही सारखं थँक्यू म्हणून आम्हाला पर्क करताय. प्लीज थँक्यू नका म्हणू. बरं, थँक्यू नाही म्हणत, पण त्या बदल्यात तुला माझ्याबरोबर चहा घ्यावा लागेल. नको मालक, खरंच नको. प्रत्येक वेळेला तू असं करतोस, लगेच पळ काढतोस. आत्ता नाही चालणार. तुला माझ्याबरोबर चहा घ्यायचा आहे, माझी ऑर्डर आहे. चल चल, मी सांगतोय, चल. होय, काय झालं ग? अशा फेऱ्या का मारतीयास? आणि आधिपती आणि अक्षराला कशा पायी बोलवल्यास? काय आहे तुझ्या रोसक्यात? आई जरा दम धर. कळल तुला सगळं, कळल. मोठे मालक, उद्यापर्यंत सगळे डिटेल्स देतो तुम्हाला. अरे बाळा, उद्या नाही, तुला आज जरी काही कळलं ना तर रात्रीपर्यंत मला कळू, काही हरकत नाही. ओंक्या, ये जरा इकडे ये. काय रे, तू या वेळेला इथं कसं काय? ते मी अधिपतींना भेटायला आलेलो. अधिपतींना भेटायला आलता की त्यांची खोली सजवायला आलता? बरं, आला खोली सजवायला. आला असेल. तुला काही प्रॉब्लेम आहे? हा, आम्हाला कसला आलाय? अरे ओके, तू कसं काय? तू मला इथले तू फोन केलेस? अरे नाही, आम्ही घरीच होतो. मी आत्ताच आलो तुला भेटायला. शिवानी वहिनी कोण आहे? शिवानी वहिनी घरी आहेत. आणि कशी वाटली सजावट? भारी 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 केली. हो, खरं तर शिवानी बहिणींचंच कौतुक आहे. खरं सांगा, त्यांनीच केलं ना सगळं? हो हो, सगळं तिनेच केलं. मी फक्त मदतीला होतो. आभार प्रदर्शन झालं असेल तर ओंक्या निघ आता. ओंक्या निघ आता. काय निघ आता. भाऊजी, तुम्ही चहा घेऊन निघा. मी त्यासाठीच त्याला थांबवलं होतं. अक्षरा, तू चहाचं बघ. ओंकार, बस बाळा, चहा घेऊन जा. अरे बस, मी सांगतो ना, चहा घेऊन जा. ये बाळा. ओंक्या, ही चहा घ्यायची वेळ आहे. आणि तुझं जेवण झालं असेल नाही का? काय रे? होय, झालंय. बघा. होय, येतो मी. मी भाऊजींना सोडून येते बाहेर. तुम्हाला काय गरज आहे जायची? त्याला दार माहित नाही की घरचा रस्ता माहित नाही? काय रे? आणि कसं आहे ओंक्या, तू किती अधिपतींचा जीवाभावाचा मित्र असलास का नाही, तरी आमच्या फॅक्टरीत तू नोकरच आहेस. मालकाच्या घरी कधी जायचं, कोणत्या वेळेला जायचं, किती वेळ थांबायचं, याचा विचार करावा नाही का? तो नोकर नाहीये घरचा, अधिपतीचा मित्र आहे आणि या घराला मुलासारखा आहे. असं बोलतात घरात आलेल्या मुलाशी. माणूस की नाहीच आहे तुला? किमान या घरची रीत पाळत जा.
रीत. हा, रीती तर पाळायलाच हव्यात. नाही बरोबर आहे सुनबाई. जा ओंक्याला बाहेर सोडून या. या सोडून या. जा बाळ ओंक्या. जा जा जा. भेटू उद्या भेटू. काय तुम्ही तुम्ही काय बोलणार होता? बोला की. नाही आम्हाला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. येऊ दे सुनबाईंना मग बोलतो की आम्ही. भाऊजी खरंच सॉरी. अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? प्लीज सॉरी नका म्हणू. अहो नाही, मलाच कसं तरी वाटलं आमच्यामुळे तुम्हाला मॅडम एवढं बोलल्या. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका हं. रागाच्या भरात बोलल्या असतील त्या. अहो तुम्ही का मनाला लावून घेता एवढं? मला खरंच वाईट नाही वाटलं. अहो पण मला वाईट वाटलं ना, आमच्यामुळे तुम्हाला एवढं ऐकून घ्यावं लागलं. सॉरी, खरंच सॉरी. नाही हो, तसं काही नाही. अधिपतीच्या आई आहेत त्या, म्हणजे मलाही आई समान आहेत. आणि आईच्या बोलण्याचं कोणी वाईट वाटून घेतं का? त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आज जा, खूप उशीर झालाय. मीही जातो. गुड नाईट. गुड नाईट.